70% भाग व्यापणाऱ्या विस्तीर्ण महासागरातून या खंडाचा जन्म झालेला आहे. आपल्या सौरमालेत हे पाण्याने व्यापलेलं जग अद्वितीय आहे. असं परिदृश्य आपल्या सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर कुठल्याही दुसऱ्या ग्रहांमध्ये दिसणार नाही. पृथ्वीवर महासागर आहे कारण पृथ्वी सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे. अगदी जवळही नाही आणि खूप दूरही नाही. पृथ्वी घनदाट आणि विशाल असल्यामुळे तिचं स्वतःचं वातावरण आहे, जे पृथ्वीवरील तापमान वाढवतं आणि नियंत्रितही करतं. पृथ्वीवरील पाणी आणि वातावरणामुळे इथे सजीव सृष्टीचा विकास झाला आहे. आपलं घर असणारी ही विशाल पृथ्वी अवकाशाच्या प्रतलावर मात्र एक छोटासा निळा बिंदू वाटेल एवढीशीच आहे. सुमारे 150 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आणखी 3 खडकाळ ग्रह शेजारी आहे. आच्छादलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाचं तापमान तब्बल 460 अंश सेल्सिअस आहे. मंगळ हा सूर्यापासून सर्वात दूर असलेला खडकाळ ग्रह आहे आणि तो आकाराने पृथ्वीच्या अर्धा आहे. या लाल ग्रहाचं मोहक दृश्य आणि विरळ वातावरण हजारो वर्षांपूर्वी या ग्रहावर वाहणाऱ्या पाण्याची आठवण करून देतात. सूर्यापासून दूर परिक्रमा करणारे अजून 4 ग्रह आहेत जे की आपल्या पृथ्वीपेक्षा अतिशय वेगळे आहेत. हे आहेत विशाल वायुग्रह गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. याचे प्रचंड मोठे वातावरण हे ढगांच्या समांतर पट्ट्यांनी म्हणजेच बँड्सने बनलेले आहे. हे ढग कधी कधी चक्रीवादळे आणि प्रतिचक्रीवादळांचे विकराळ रूप धारण करतात. ग्रेट रेड स्पॉट हा गुरुवरील सर्वात प्रसिद्ध चक्रीवादळाचा बोरा आहे. 2 पृथ्वी मावतील एवढा वाढव्य आकाराचा हा बोरा आहे. शनी हा सुद्धा एक विशाल ग्रह आहे. बाहेरून खूप शांत दिसणारा हा ग्रह खरं तर दाट धुक्याने आच्छादलेला आहे. कधी कधी धुकं विरळ झाल्यावर त्यातून भयंकर चक्रीवादळ दिसतात. या 4ही वायुग्रहांभोवती असणाऱ्या कड्या हे यांचं वैशिष्ट्य असलं तरी गुरु, युरेनस किंवा नेपच्यूनच्या कड्या अतिशय विरळ आणि वेगळ्या आहेत. परंतु शनीची कडी या सगळ्यांपेक्षा अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक आहे. या कड्या असंख्य बर्फाच्या छोट्या तुकड्यांपासून बनल्या आहेत. एका अतिशय पातळ चकली किंवा डिस्कमध्ये सामावून अशी रचना तयार होते, ज्यामुळे आपली सौरमाला अजून मनमोहक दिसते. या विशाल वायुग्रहांच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्यांचे असंख्य उपग्रह म्हणजेच चंद्र आहेत.
ग्रहांपेक्षा वेगळे दिसतात. इटालियन भौतिकशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी 1610 मध्ये यांचा शोध लावला होता. आयो हा एक असामान्य चंद्र आहे जो गंधक किंवा सल्फरने झाकलेला आहे, ज्यामध्ये 400 पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत. युरोपावर भेगाळलेल्या बर्फाचा ठोस पृष्ठभाग आहे, ज्याखाली 100 किलोमीटर खोल महासागर सुद्धा असू शकतो. गॅनिमेड हा आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा चंद्र आहे. कॅलिस्टोचा पृष्ठभाग हा मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. सौरमालेमध्ये अनेक छोटे छोटे अवकाश दगड आहेत जे 2 बेल्ट किंवा चक्रांमध्ये केंद्रित आहेत. मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या कक्षांमध्ये लघुग्रहांचा एक पट्टा आहे जो 10 लाखांहून अधिक अवकाश दगडांनी व्यापलेला आहे. नेपच्यूनच्या कक्षेच्या पलीकडे फार कमी ज्ञात असलेला कुइपर नावाचा लघुग्रहांचा पट्टा आहे जो अनेक बर्फाच्छादित वस्तूंनी भरलेला आहे, ज्यापैकी काही आकाराने खूप मोठ्या आहेत. या 2 पट्ट्यांमध्ये काही वस्तू एवढ्या दाट असतात ज्या स्वतःला गोलाकार आकारात रूपांतरित करून घेण्यात सक्षम असतात. या जवळजवळ ग्रहांसारख्याच दिसतात. त्यांना बटुग्रह असं म्हटलं जातं. लघुग्रह पट्ट्यातील सिरीस आणि कायपर पट्ट्यातील प्लुटोचे हे प्रकरण आहे. कधी कधी कायपर पट्ट्यातील किंवा त्याच्या पलीकडून बर्फाच्छादित लहान वस्तू आतील सौरमालेत घुसतात. यांना धूमकेतू असं म्हणतात. हे बर्फाचे छोटे तुकडे असतात जे सूर्याजवळ येताच वाफ होतात आणि वायू आणि धूळ सोडतात. स्पेस प्रोद्वारे शोधली जातात. परंतु भविष्यात आपण मानवांनी आपल्या